This is English Literature Wave. I am Professor L.B. Gaikwad, teaching the sample letter of placing an order for purchasing items. इथं आपण एक पत्राचा नमुना बघणार आहोत. We are going to see the sample letter की ज्या नमुन्यामध्ये आपल्याला काही पुस्तकं खरेदी करायची आहेत. मीन्स वी हॅव टू परचेस सम बुक्स इन दॅट लेटर विथ द हेल्प ऑफ दॅट लेटर. म्हणजे ते पत्र आपण पुस्तकं खरेदी करण्यासाठी लिहिणार आहोत असा त्या पत्राचा अर्थ आहे. दिस इज द मिनिंग ऑफ द लेटर. तर विषय कसा असू शकतो, व्हॉट टाईप ऑफ सब्जेक्ट विल बी और व्हॉट विल बी द सब्जेक्ट. सब्जेक्ट असा आहे, द सब्जेक्ट इज दॅट इमॅजिन you are a librarian of the college and you have to write a letter for placing an order for purchasing the books. So write a script of the letter. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल आहात. मीन्स यू आर द लायब्ररियन इन द कॉलेज आणि तुम्हाला लायब्ररीसाठी पुस्तकं खरेदी करायची आहेत. म्हणजे यू हॅव टू परचेस द बुक्स फॉर द लायब्ररी इन द कॉलेज. आणि म्हणून पत्र कसं असू शकतं, त्या पत्राचा नमुना कसा असू शकतो, हाऊ इज द फॉर्मॅट ऑफ द लेटर, आणि ते पत्र कसं लिहिलं जाऊ शकते, म्हणजे हाऊ विल बी दॅट लेटर रिटन, हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. We will study all this here in this lecture. This is our lecture 3. सर्वप्रथम at first suppose this is the page. At this side here, at the top of this page, we should write the address of the sender. म्हणजे जो पत्र लिहिणार आहे त्या पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मीन्स वी शुड राईट द ॲड्रेस ऑफ दॅट जेंटलमन ऑफ दॅट सेंडर देअर. मीन्स हिअर ॲट दिस साईड वी शुड राईट द सेंडर्स ॲड्रेस. हाऊ विल बी द ॲड्रेस? द ॲड्रेस विल बी लाईक दिस. फॉर एक्झाम्पल 110 अष्टविनायक रोड, मीन्स 110 अष्टविनायका रोड, कॉमा नियर पोस्ट ऑफिस सेकंड लाइन. मीन्स दिस इज द फर्स्ट लाइन, देन दिस इज द सेकंड लाइन, देन दिस इज द थर्ड लाइन, and then this is the fourth line. In this way we should write that address. So the first line will be 110 Ashtavinayaka Road, comma near post office, comma Jalgaon 425-001 full stop and 20 ऑगस्ट 2020. म्हणजे हा जो पत्ता आहे तो पाठवणाऱ्याचा पत्ता आहे. दिस इज द ॲड्रेस ऑफ द सेंडर. आणि तो आपण त्या पेजच्या इथं घेतलेला आहे. इथं तो ॲड्रेस आपण घेतलेला आहे. आपण मराठी अधिक इंग्रजी यासाठी पाहत आहोत की आपण कंपल्सरीचे विद्यार्थी आहोत आणि काही विद्यार्थ्यांची मागणी पण आहे आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगलं जमत नाही, म्हणून आपण मराठीचा वापर ह्या इंग्रजीसोबत करत आहोत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ज्याला पत्र पाठवायचं आहे त्या रिसिव्हरचा पत्ता आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे. म्हणजे तो पत्ता कुठे लिहायचा, तर तो पत्ता आपण जो ॲड्रेस आपला इथं लिहिला तर त्याचा पत्ता इथं लिहायचा. कसा लिहायचा? टू आपण मराठीमध्ये लिहितो प्रति. ज्याला पत्ता लिहायचा असेल टू. मग आपण चर्चा करूया. नाऊ वी आर डिस्कसिंग हाऊ विल बी द रिसिव्हर्स ॲड्रेस. तर तो असा असणार आहे, गुरुकृपा बुक हाऊस, कॉमा
त्याच्या खालच्या ओळीवर बिलो दॅट लाईन बलवंत विकली मार्केट कॉमा मुंबई. दिस इज द रिसिवर्स ॲड्रेस. दिस विल बी द ॲड्रेस ऑफ द रिसिवर. त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट हा लिहावा लागणार आहे. मीन्स वी विल राईट द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला काय मागणी करायची आहे, आपल्याला काय ऑर्डर द्यायची आहे. व्हॉट इज अवर ऑर्डर और व्हॉट इज अवर डिमांड, दॅट इज कॉल्ड द सब्जेक्ट. आणि तो सब्जेक्ट मग आपल्याला लिहावा लागणार आहे. तर तो सब्जेक्ट लिहिताना आपण जो या ठिकाणी रिसिव्हरचा जो पत्ता लिहिलेला आहे, अगदी त्या पत्त्याच्या मध्यभागून खालून इथं तो आपल्याला विषय लिहायचा आहे. म्हणजे वी हॅव टू राईट दॅट सब्जेक्ट हिअर. व्हॉट विल बी द सब्जेक्ट? द सब्जेक्ट विल बी टू प्लेस an order for purchasing the books. What is the subject? To place an order for purchasing the books. म्हणजे विषय आपला असा आला की आपल्याला पुस्तकं खरेदी करण्याविषयी ऑर्डर आपण देत आहोत किंवा ऑर्डर आपल्याला द्यायची आहे, मागणी करायची आहे. हा आपला विषय झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? सॅल्युटेशन करावं लागेल, ग्रीटिंग्स करावं लागेल. आता ग्रीटिंग कसं? अगदी आपण जो रिसिव्हरचा ॲड्रेस लिहिलेला आहे इथं, जो आपण रिसिव्हरचा ॲड्रेस या ठिकाणी लिहिणार आहोत, अगदी सब्जेक्ट आणि इथं रिसिव्हरचा ॲड्रेस, इथं सब्जेक्ट आणि अगदी त्याच्या खाली इथं डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे डिअर सर कॉमा डिअर मॅडम कॉमा किंवा रिस्पेक्टेड सर कॉमा रिस्पेक्टेड मॅडम कॉमा असं आपल्याला लिहावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या पत्राची बॉडी म्हणजे द बॉडी ऑफ द लेटर हे आपल्याला आता लिहावं लागणार आहे. तर बॉडी ऑफ द लेटर कुठून सुरू करायचं? फ्रॉम वेअर वी शुड बिगिन द बॉडी ऑफ द लेटर. तर आपण जे डिअर सर लिहिलं किंवा रिस्पेक्टेड सर लिहिलं, अगदी त्याच्या खालच्या ओळपासून म्हणजे अगदी डिअर सरच्या मध्यभागून, म्हणजे आता समजा नाव दिस इज द डिअर सर, तर याच्या मध्यभागून इथून आपण बॉडी ऑफ द लेटर लिहायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे वी शुड बिगिन टू राईट द बॉडी ऑफ द लेटर. आणि ती बॉडी ऑफ द लेटर लिहिताना वेन वी आर रायटिंग द बॉडी ऑफ द लेटर, दॅट बॉडी शुड बी डिटेल. म्हणजे बॉडी म्हणजे काय? तर पत्राचा मथळा. मथळा म्हणजे काय? आपल्याला पत्रामध्ये काय मागणी करायची आहे, व्हॉट इज अवर डिमांड, व्हॉट इज अवर ऑर्डर, आणि आपल्याला काय ऑर्डर करायचं आहे, म्हणजे व्हॉट इज वी हॅव टू ऑर्डर देअर, दॅट इज कॉल्ड द बॉडी ऑफ द लेटर. आता ती बॉडी ऑफ द लेटर कशी असणार आहे? आपली ओळख करून देणं त्या ठिकाणी अगोदर महत्त्वाचं आहे. तिथे असं आपल्याला म्हणावं लागेल की आय एम द लायब्ररियन इन द कॉलेज. आय एम द लायब्ररियन इन द कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जळगाव. म्हणजे मी जळगावच्या आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये लायब्ररियन आहे. आणि वी नीड म्हणजे कॉलेजला गरज आहे, म्हणजे वी नीड द फॉलोइंग बुक्स ऑन इंग्लिश लिटरेचर. म्हणजे इंग्रजी साहित्यावरील पुस्तकांची लायब्ररीमध्ये महाविद्यालयामध्ये गरज आहे. मीन्स दीज बुक्स आर डिमांडेड बाय द कॉलेज, डिमांडेड बाय द लायब्ररी, डिमांडेड बाय द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांकडून, त्याच्यानंतर लायब्ररीकडून, त्याच्यानंतर महाविद्यालयाकडून त्याची मागणी आहे. म्हणून आपण रिक्वेस्ट करणार पुढे त्यांना की प्लीज सेंड द बुक्स ॲज फॉलोज. म्हणजे कृपया आम्हाला खालील पुस्तकं पाठवावीत. जे प्लीज सेंड अस द फॉलोइंग बुक्स. मग त्या पुस्तकांची सर्व नावं आपल्याला लिहून द्यायची आहे त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये. आणि असं म्हणायचं आहे द बुक्स आर ॲज फॉलोज. द बुक्स आर ॲज फॉलोज म्हणजे पुस्तकं खालीलप्रमाणे आहेत. आणि मग 1, 2, 3, 4 अशी त्यांची नावं आपण लिहून द्यावी. आता ती कशी लिहून द्यावी? पुस्तकाचं पूर्ण नाव आणि पुस्तकाचा लेखक. तर बघूया आपण. वी विल सी नाऊ. द फर्स्ट बुक इज सन्स अँड लव्हर्स बाय D.H. लॉरेन्स. आता किती कॉपी मागवायच्या आहे? तर आपण लिहिलं आहे 10 कॉपीज, म्हणजे 10 प्रती
आपल्याला मागवायचे आहे. मीन्स वी हॅव टू डिमांड 10 कॉपीज. सेकंड बुक आपण मेन्शन केलेला आहे. मीन्स वी हॅव मेन्शन देअर द सेकंड बुक अँड नेम ऑफ दॅट सेकंड बुक इज, पुस्तकाचं नाव आहे डेव्हिड कॉपरफिल्ड बाय डिकन्स चार्ल्स. याच्या आपण 12 कॉपीज मागवत आहोत. मीन्स द कॉपीज आर 12 कॉपीज. आणि तिसरं पुस्तक आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. मीन्स वी हॅव मेन्शन द थर्ड लेटर, द थर्ड book, and that book is Measure for Measure by Shakespeare, 14 copies. Then fourth book is The Merchant of Venice by Shakespeare, 20 copies. म्हणजे हे झालं आपल्याला जी पुस्तकं मागवायची आहे ती पुस्तकं, त्यांचे नावं आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या किती प्रती आपल्याला मागवायच्या आहेत असं आपण त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि आता आपण खाली पत्र पुन्हा ती बॉडी ऑफ द लेटर जे आहे, म्हणजे पत्राचा जो मथळा आहे, द बॉडी ऑफ द लेटर आपण आता संपवायला निघालो आहेत. म्हणजे आपण आता त्याचा एंड करणार आहोत, आपण संपवणार आहोत. वी आर गोइंग टू एंड दिस लेटर. आता कसं संपवायचं त्याला, तर आपण असं म्हटलं आहे, यू आर काइंडली रिक्वेस्टेड टू सेंड बुक्स ॲट युअर अर्लिएस्ट. म्हणजे आपल्याला जितक्या लवकरात लवकर जमेल तितक्या लवकरात लवकर तुम्ही आम्हाला पुस्तकंही पाठवली पाहिजे. म्हणजे यू आर काइंडली रिक्वेस्टेड टू सेंड अस द बुक्स ॲट युअर अर्लिएस्ट असं आपण पुढे म्हटलेलं आहे. आणि पुन्हा आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये. मीन्स वी हॅव रिक्वेस्टेड द रिसिव्हर म्हणून आपण जो प्राप्तकर्ता आहे, प्राप्तकर्ता कोण आहे, तर तो पुस्तक विक्रेता आहे समजा, त्याच्याकडे आपण पत्र पाठवतोय, तर त्याला आपल्याला त्याला पुन्हा विनंती करायची आहे. तर आपण विनंती करताना त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये काय म्हटलेलं आहे, प्लीज सेंड द कॅटेलॉग. बिकॉज तो कॅटेलॉग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. मीन्स द कॅटेलॉग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट्स वाय वी हॅव रिक्वेस्टेड हिअर टू सेंड द कॅटेलॉग. म्हणून आपण असं म्हटलं आहे, प्लीज सेंड द कॅटेलॉग ऑफ द बुक्स फॉर नेक्स्ट इन्फॉर्मेशन. फॉर द नेक्स्ट इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला अजून त्या पुस्तक विक्रेत्याकडे कोणकोणती पुस्तकं आहेत, काय आहेत, हाऊ मेनी बुक्स आर देअर ॲट दी बुक सेलर, हे सगळं आपल्याला कळावं यासाठी आपण त्याला कॅटेलॉग मागत आहोत. म्हणून आपण म्हटलं आहे, प्लीज सेंड द कॅटेलॉग ऑफ द बुक्स फॉर द नेक्स्ट इन्फॉर्मेशन. त्याच्या पुढे आपण असं बॉडी ऑफ द लेटरमध्ये म्हटलेलं आहे की डोंट फॉरगेट टू सेंड अ बिल. कारण आपल्याला बिल देणं महत्त्वाचं आहे. बिल देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे टू पे द बिल इज अवर फर्स्ट ड्युटी. आणि म्हणून आपण असं म्हटलं आहे की डोंट फॉरगेट टू सेंड अ बिल. आणि मग ते बिल तो आपल्याला पाठवेल आणि नंतर पुन्हा आपल्याला रिप्लाय लेटरमध्ये आपण रिप्लाय देऊ आणि त्याचं बिल आपण त्या रिप्लाय लेटरमध्ये देऊया. म्हणजे त्याचं जे आपण बिल देऊ ते रिप्लाय लेटर होणार आहे. हे आपण जे आता चर्चा करतोय हे ऑर्डर लेटर आहे. म्हणजे दिस इज द ऑर्डर लेटर. आणि जेव्हा आपण त्याला बिल परत देऊ म्हणजे त्याच्यासाठी आपण जे पत्र लिहू दॅट विल बी द रिप्लाय लेटर. आणि म्हणून आपण त्याला या ठिकाणी बिल मागवत आहोत. आणि शेवटची ओळ आपण अशी घेतलेली आहे किंवा शेवटचं सेंटेन्स आपण असं घेतलं आहे की आय विल पे द बिल ऑनलाईन. काय म्हटलं आहे आपण की आम्ही तुम्हाला जे बिल पाठवू ते ऑनलाईन पाठवू ऑन गुगल पे असं आपण म्हटलेलं आहे. तर आय विल पे द बिल ऑनलाईन ऑन गुगल पे असं आपण त्यांना त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये शेवटी आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि आता शेवटी जे आहे ते आपल्याला जो एंड करायचा आहे पत्राचा, त्या पत्राच्या एंडमध्ये आपण या बाजूला इकडे इथं आपण हे पत्र संपवत आहोत. आणि त्याच्या आधी इथं आपण लिहितो थँकिंग यू असं आपल्याला इथं लिहायचं आहे. थँक्यू असं लिहायचं आहे. आणि ते लिहून झाल्यानंतर अगदी इथं आपल्याला लिहायचं आहे फेथफुली युअर्स. काय लिहायचं आहे, आपला विश्वासू. फेथफुली युअर्स किंवा युअर्स फेथफुली असं आपल्याला लिहायचं आहे. कॉमा द्यायचा आहे, आपली सही करायची आहे, आपलं नाव लिहायचं आहे. जसं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे की
फेथफुली युअर्स, देन देर इज द सिग्नेचर, म्हणजे त्या ठिकाणी सिग्नेचर आहे आणि मग आम्ही नाव लिहिलेलं आहे आणि ते आहे मोहन श्याम चौधरी असं आम्ही नाव लिहिलं आहे. आणि तो कुठला लायब्ररियन आहे त्या कॉलेजचं नाव आम्ही लिहिलेलं आहे, म्हणजे लायब्ररियन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जळगाव आणि तिथला पिनकोड क्रमांक आम्ही घातलेला आहे. तर तसा शेवटी आपण असा युअर्स फेथफुली, मग सही, मग ते नाव, मग तो कुठला काय आहे त्याची ती ओळख करून देणे, अशा प्रकारे आपण हे त्या ऑर्डर लेटरमध्ये केलं पाहिजे. म्हणजे हे ऑर्डर लेटर आपण यासाठी लिहिलं की आपण काही पुस्तकं मागवलेली आहेत. तर या ठिकाणी आपण आजचं लेक्चर नंबर 3 संपवलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेल्स लेटरचा भाग काय असतो ते आपण पाहूया आणि नंतर त्याचं एक सॅम्पल लेटर पुन्हा आपण पाहूया. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.